वीकेंडला गोकर्ण, मुरुडेश्वर, महाबळेश्वरला फिरायला जायचंय तर संपूर्ण ट्रिप प्लॅनिंग करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, ज्यांच्यासोबत फिरायला जायचंय त्यांनाही व्हिडिओ आवर्जून शेअर करा. पुणे किंवा मुंबईहून शुक्रवारी रात्री मस्त स्लीपर बसने निघायचं आणि सकाळी दांडेलीला रिसॉर्टवर पोहोचायचं. फ्रेश होऊन चहा नाश्ता करून काली नदीच्या दिशेने जायचं. काली नदी परिसरातील वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीजचा आनंद घ्यायचा. मस्तपैकी झॉर्बिंग, कायाकिंग, रिव्हर राफ्टिंग, झिपलाईन अशा असंख्य ऍक्टिव्हिटीज करायच्या. इथला माझा रिव्हर राफ्टिंगचा अनुभव तर एकदम भन्नाटच होता. धमाल करून खेळून झाल्यावर पुन्हा रिसॉर्टवर यायचं आणि इथल्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा. रेन डान्स करायचा, स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करायचा आणि रात्री जेवण करून आराम करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नाश्ता करून गोकर्णाच्या दिशेने निघायचे. सर्वप्रथम याना केव्हजला भेट द्यायची. येथील प्रसिद्ध भव्य अशा दगडी लेणी पाहून हॉटेलवर जाऊन फ्रेश व्हायचे आणि जेवण करून ओम बीच किंवा कुडळे बीचवर मस्त भिजायचे. रात्री मस्त अशा कॅफेमध्ये जेवण करून हॉटेलवर आराम करायचा. तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री महाबळेश्वर मंदिरात दर्शनाला जायचे. इथे मसाले, चहा पावडर, वेफर्स अशी खरेदीची दुकानेही आहेत बरं का. यानंतर होन्नावरला जायचे. येथील बोट राईड आणि आजूबाजूला असणारे मॅनग्रोव्ह म्हणजे खारफुटीची वने हे सारे पाहायचे. इथला निसर्ग आणि इथला अनुभव हा शब्दातही मांडता येणार नाही. बोटिंग नंतर मॅनग्रोव्ह बोर्डवॉकला भेट द्यायची आणि जेवण करून मुरुडेश्वराला पोहोचायचे. येथील भव्य असे गोपूर आणि भगवान शंकराची मूर्ती पाहायची. भव्य अशी ही मूर्ती, बाजूला पसरलेला अथांग समुद्र, नारळाची झाडे हे दृश्य खरोखर डोळ्यात साठवण्यासारखे आहे. विशेष म्हणजे इथल्या गोपुरामध्ये 20 मजले लिफ्टने वरती जाऊन आपण आजूबाजूचा सुंदर असा निसर्ग पाहू शकतो बरं का. इथे निवांत बसायचे आणि असंख्य आठवणींसह परतीचा प्रवास सुरू करायचा. ही संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात मिळवण्यासाठी गोकर्ण अशी कमेंट करा.